वाघिणीचे भूक आहे. जोपर्यंत ते वागवत आहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही. स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली तर कदाचित या सरकारचा कालावधीवर परिणाम होऊ शकेल. मला आता असं दिसतंय काही करून सत्ता टिकवायची हे धोरण आज मोदींचं दिसतंय. मोदी सरकार आगामी आपला जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो पूर्ण करू शकेल? मला साधारणतः खासदारांचा जो तुम्ही एक अंदाज घेतला, हो. निवडणुका पुन्हा नकोच. बरं. निवडणुका पुन्हा घ्यायच्या, त्याचा खर्च, त्याचा वेळ, या सगळ्या गोष्टी आणि त्याचा परिणाम सरकार जोपर्यंत हे एकत्र करता तोपर्यंत काही होणार नाही. बरं. प्रश्न कुठे येते? प्रश्न आंध्र सरकार, चंद्रबाबूंचं किंवा बिहार गव्हर्नमेंट या सगळ्यांच्याकडून काही मागण्या सतत केंद्र सरकारकडे, विशेषतः प्रधानमंत्र्यांच्याकडे राहते आणि त्या मागण्यांचं स्वरूप इतकं मोठं असेल की केंद्र सरकारच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम आणि त्यामुळं ते त्यांची जी वाघिणीची भूक आहे जोपर्यंत ते वागवत आहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही. बरं. पण उद्याच्याला हे शक्य वाटत नाही की मोदींना असं वाटलं की 2च राज्याच्या पुढची आपण अनुकूल भूमिका घेऊन चालणार नाही, देश वागायला पाहिजे आणि ते होत नसेल तर स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली तर कदाचित या सरकारचा कालावधीवर परिणाम होऊ शकेल. ओके. पण मला आता असं दिसतंय काही करून सत्ता टिकवायची हे धोरण आज मोदींचं दिसतंय. त्यांचा विरोधकांच्याबद्दलचा आताचा दृष्टिकोन हा अधिक कठोर झाला आणि मित्र पक्षांच्याबद्दल की अतिशय विनम्रतेचा झाला. ओके. अशी भूमिका घेऊन जोपर्यंत चालतात तोपर्यंत या सरकारला मला अडचणी दिसत नाहीत. ओके. सर, इंडिया आघाडीनं एक चांगली संधी सत्ता स्थापन करण्याची गमावली असं तुम्हाला वाटतं का? थोडा आणखीन जोर लावला असता, समजा कर्नाटक इकडे तिकडे. असं आहे की शेवटी जागा तुमच्या किती आल्या हे महत्त्वाचं आहे. बरं. जागा पुरेशा असत्या तर सरकार बनवत असतं. ओके. पण निवडणुकीचा निकाल सुधारणा आहे. मागच्यापेक्षा जादा जागा आहेत. हो. आता काँग्रेसच्या 40 जागा होत्या, हो. ते 99 झाले. बरोबर. किंवा आम्हाला सगळ्यांच्या जागा व्हायच्या. त्यामुळं सुधारणा होऊन सुद्धा सरकार बनवायला लागणारा नंबर हा आम्हाला कोणाचा पुढे नव्हता. ओके. आणि प्रयत्न ठीक आहे, प्रयत्न आणखीन केले तर काय झालं असतं ह्या सगळ्या गोष्टी मानता येतात. बरं. पण प्रयत्नाची फरक असतात सगळ्यांनी केली.